साताऱ्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या 5 संघटनांमध्ये वाद निर्माण झालाय आणि वादानंतर काही संघटना कामावर रुजू झाल्यात तर काही संघटना संपामध्ये सहभागी झाल्यात। संपामध्ये चालक वाहकच का, ऑफिसमधील कर्मचारी का नाहीत यावरून हा वाद झालाय। याचा आढावा घेतलाय राहुल तपासे यांनी। आढावा घेतलाय, आपण पाहू। सातारा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये आता सध्या फूट पडल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे सातारा डेपोतील काही कर्मचारी हे कामावर रुजू झालेले आहेत तर काही ठिकाणी कर्मचारी हे आता या संपामध्ये सहभागी असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतोय की राज्यभरात सगळीकडे आंदोलनामध्ये संमिश्र असा प्रतिसाद मिळत असताना साताऱ्यातही काही वेगळी परिस्थिती नाही। असं असताना साताऱ्यातील ज्या काही 4 ते 5 संघटना आहेत या संघटनांमध्ये आता सध्या फूट पडल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। सकाळी या संघटना एकत्र आल्यानंतर या संघटनांमध्ये काहीतरी वादावादी झाली आणि त्यानंतर यामध्ये काही संघटना ज्या आहेत ते या आंदोलनातून बाहेर पडलेल्या आहेत तर काही संघटनातील जे कर्मचारी आहेत ते सध्या आता या ठिकाणी थांबून आहेत। मात्र सध्या आता जर एकंदरीत पाहिलं तर साताऱ्यातील एसटी आगारामध्ये संमिश्र प्रतिसाद हा आता सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीतच सध्या साताऱ्यातील म्हणावा असा प्रतिसाद हा या सातारा आगाराच्या संपामधील कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत नाही। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।